नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। नाशिकमध्ये भद्रकाली परिसरामध्ये मोर्चावेळी दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची। पोलिसांनी जमावाला पांगवलं। पोलिसांकडून शहरामध्ये अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा। सकल हिंदू समाज मोर्चा काढणार नाही तर कोण काढणार? पोलिसांनी मोर्चाला विरोध करणाऱ्यांची पाठ सोलून काढावी। भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य। माहितीतल्या नेत्यांनी सोलून काढण्याची, ठोकून काढण्याची भाषा करू नये। आशिष शेलार यांनी असं बोलणं टाळावं। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये। नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी। आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन। महंत रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मुस्लिम समुदायाची मागणी। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे अहमदनगरमध्ये देखील पडसाद। अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचं आंदोलन। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। हिंदूंनी संघटित राहावं हा एकच उद्देश। जे बोललो ते बोललो, आता नोटीस येईल तेव्हा पुढे बघू। वादग्रस्त वक्तव्यानंतर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया। गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी। महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणी करू नये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आम्ही संत परंपरेतील हिंदू, नवीन संत हे संत नव्हे तर महाराष्ट्राला लागलेले जंत। शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांची टीका। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन। बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं युनूस यांच्याकडून आश्वासन। ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती। लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। कोण मायचा लाल असं बोलत असेल तर जीभ हासडून काढेल। रवी राणा आणि महेश शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अजितदादांची तंबी। अंजली दमानिया आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर। उद्या पासपोर्ट आणि आयटीआर घेऊन येते, कुठे येऊ कळवा। अंजली दमानियांचं ट्विट। तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता। पाऊस आणि सणांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा। माझा पाठिंबा असेल। महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भूमिका। ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण नको। चेहरा ठरवा आणि मग पुढे चला। जागेवरून मारामारी नको। उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव। अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला। अचानक पिंक झालेत। आता हा पिंक सरडा बारामती सोडतोय। संजय राऊतांकडून अजित पवारांचा सरडा असा उल्लेख। बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती। तर बारामतीमधून लढण्यास रस नसल्याचं अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। बहिणींचं नातं आमच्या भावांना कळालंच नाही। लोकसभेपर्यंत कुणालाच बहिणी आठवल्या नाहीत। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला। प्रस्तुत